जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आजचा टॉपिक असणार की स्लो मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने इफेक्टिव्हली स्कॅल्पिंग करायला हवे, कसे झोन्स आयडेंटिफाय करायला हवे. तुमच्यासमोर निफ्टीचा चार्ट मी ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता निफ्टी इथे स्लो झालेला आहे आणि या स्लो मुवमेंटमध्ये इथे एक फॉल मिळालेला आहे आपल्याला, चांगला फॉल, आणि आपण एक झोन मार्क करून उत्तम असा 1:3 पेक्षा जास्त रिस्क रिवॉर्ड इथे मिळालेला आहे. सो हे रिस्क रिवॉर्ड स्लो मार्केटमध्ये पण, राईट, कसे आपण आयडेंटिफाय करायचे हे सगळं आजच्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की स्लो मार्केट म्हणजे काय, राईट. तो मार्केट शुड बी स्लो, स्लो मार्केट असायला हवं. फास्ट मार्केटचा व्हिडिओ आपण लास्ट व्हिडिओ फास्ट मार्केट मोमेंटमध्ये आपण बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर स्लो मार्केट काय आहे हे आधी आपण सगळ्यात आधी इथे समजावून घेऊया की स्लो मार्केट म्हणजे काय. बघा, फास्ट मार्केट म्हणजे काय, वन साइडेड जेव्हा मार्केट मूव्ह होतं याला फास्ट मार्केट म्हणतात, म्हणजे मोमेंटम मार्केट म्हणतात, राईट. स्लो मार्केट म्हणजे तुम्ही इथे बघू शकता, हे स्लो मार्केटमध्ये काम करणं रिस्की असतं. पण मी जे टिप्स देणार आहे ते व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचे, सगळ्या टिप्स तुम्हाला सांगतो, आणि तुम्ही ते चार्टवरती अप्लाय करायचे. नंतर येऊन कॉमेंट करा, वाटेल तर, मला काही प्रॉब्लेम नाही, इफेक्टिव्हली तुमच्या चार्टवर ते अप्लाय होणार. सो स्लो मार्केट म्हणजे काय आता समजून घ्या. हे काय आहे, स्पीडली मार्केट पळत आहे, मोमेंटम मार्केट. हे काय आहे, स्लो स्लो स्लो, राईट. म्हणजे स्लो मार्केट कसं असतं मित्रांनो, त्याकरता आधी तुम्हाला मोमेंटम मार्केट समजावं लागेल. हे वरती जात आहे, हे मोमेंटम स्पीडवालं मार्केट झालं, किंवा हे खाली पडत आहे म्हणजे हे खाली पडणारं स्पीडचं मार्केट झालं. स्लो मार्केट म्हणजे काय, वरती जाणारं, हे अशा पद्धतीनं स्लो स्लो स्लोली 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 स्लोली. खाली पडायचं असेल तर अशा पद्धतीने स्लोली 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 स्लोली. तर अशा स्लो मार्केटमध्ये, आणि हे स्लो मार्केट कसं स्टार्ट होतं आयडेंटिफाय करायचं ते पण डिस्कस करूया. तर अशा स्लो मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड आयडेंटिफाय करायचे. तर स्लो मार्केट मी सांगितलं तुम्हाला, इथे चार्टवरती पण स्लो मार्केट आता बघा कसं आयडेंटिफाय करायचं. इथे बघा, मार्केट हे निफ्टी हा फास्ट मूव्ह झाला. मूव्ह झाल्यानंतर इथे थोडासा ब्रेक घेतलेला आहे, स्लो पडला. पण ह्या एका स्लो मध्ये तुम्हाला समजणार नाही, दुसरा पण स्लो झालेला इथे आहे. इथे आता तुम्हाला समजलाय, फास्ट मध्ये राहिलं असतं तर कसं झालं असतं, हे कंटिन्युअसली असं खाली आलेलं असतं. बट इथे काय झालेलं आहे, पुलबॅक देत देत खाली आलेला आहे, म्हणजे हे स्लो मार्केट आहे. अशा मार्केटमध्ये ट्रेड कसं पकडायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट दुसरा रूल लक्षात ठेवायचा, टाइम फ्रेम हा 3 मिनिट किंवा 5 मिनिटचा यूज करायचा. मोमेंटम मार्केटमध्ये आपण 1 मिनिटचा यूज करतो, राईट. 3 मिनिट किंवा 5 मिनिटचा झोन मार्किंग वगैरे कसं करायचं सगळं डिटेलमध्ये समजूया. आता इथे बघा, राईट, रूल लक्षात ठेवा, एक स्लो मार्केट तुम्ही आयडेंटिफाय केल्यानंतर, राईट, वॉर कॅन्डल मधून, वॉर कॅन्डल म्हणजे लिक्विडिटी कॅन्डल. लिक्विडिटी कॅन्डल काय आहे त्यावरती आपण स्कॅल्पिंग सिरीजचा पहिला पार्ट बनवलेला आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटणार दोन्ही पण व्हिडिओची. हा तिसरा पार्ट आहे, बघून घ्या आणि समजा. लिक्विडिटी कॅन्डल काय इथे समजवतो, बॉडी छोटी असते आणि वीक मोठे असतात, अशा पद्धतीने लिक्विडिटी कॅन्डल असते. अशा लिक्विडिटी कॅन्डल असतात. ही लिक्विडिटी कॅन्डल, या लिक्विडिटी कॅन्डल्स, या लिक्विडिटी कॅन्डल्स आहे. इथे लिक्विडिटी असते. जर प्राइस खाली पडली म्हणजे इथे सेलर्सची लिक्विडिटी आहे, म्हणजे इथे आपण सप्लाय झोन मार्क करू शकतो. आणि तिसरा रूल म्हणतो की प्राइस नीट अँड क्लीन फॉल पाहिजे. हे बघा कशा पद्धतीने नीट अँड क्लीन फॉल आहे, वीक नाही कॅन्डलला, जास्त काही नाही. नीट अँड क्लीन शब्दावरती जोर द्या, राईट. बघा, या नीट अँड क्लीन फॉल आलेला आहे, कुठनं आलेला आहे, या लिक्विडिटी कॅन्डल मधलं. जर लिक्विडिटी कॅन्डल समजायचं असेल तर व्हिडिओ बघा, आवर्जून बघा, थोडी मेहनत करावी लागणार, राईट. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार. तर या लिक्विडिटी कॅन्डलला आपण काय करणार, झोन मध्ये टाकणार. म्हणजे हा काय झाला, सेलिंग झोन, म्हणजे सप्लाय झोन. पुलबॅक वरती कॉन्सेप्ट आहे, इथनं एक फॉल आलेला आहे, म्हणजे फ्युचर मध्ये पण इथे जाऊन फॉल येणार, अशा पद्धतीचा कॉन्सेप्ट आहे. तर आता तुम्ही बघू शकता, स्लो मार्केट आहे, 3 मिनिट मध्ये मी झोन मार्क केलेला आहे, तुम्हाला टाइम फ्रेम मी समजवले. इथे बघा आहे, इथे आला आणि खाली पडलेला आहे. सोबतच इथे पण आता एक नीट अँड क्लीन फॉल आहे, राईट. इथे पण तुम्ही ट्रेड तुम्ही बोलू शकता की इथे पण नीट अँड क्लीन फॉल आहे, इथे का ट्रेड नाही प्लॅन करायचा, करा ट्रेड प्लॅन, काही प्रॉब्लेम नाही. बट तुमच्या सेशन क्लोजिंग 3 मिनिटचा आहे ना, 3 मिनिट म्हणजे गॅप अप गॅपनिंग, गॅप अप आणि गॅप डाऊन नाही सांगत. जर हा सेशन क्लोजिंगच्या वेळेस तुमच्या झोनमध्ये, आता इथे किती लिक्विडिटी कॅन्डल आहे, 3, म्हणून मी 3 लिक्विडिटी कॅन्डल झोनमध्ये टाकला, राईट. जर हा सेशन क्लोजिंगच्या वेळेस तुमच्या झोनमध्ये आलेला असता तर असा तुम्हाला रिवॉर्ड, इथे सुंदर असा रिवॉर्ड मिळाला असता, कारण की इथे एक लिक्विडिटी कॅन्डल रेडी झालेली आहे, राईट. सो चला आणखी एक्झाम्पल्स आपण इथे बघूया. नंतर मी तुम्हाला एक टिप्स लिहून देतो, ते टिप्स प्रॉपरली तुम्ही यूज करायची, राईट. इथे बघा, इथे फास्ट मोमेंटम मार्केट आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला कळलं की आता मार्केट स्लो झालेलं आहे. सो आपण 3 मिनिट मध्ये चार्ट आहेच, राईट. सो
इथे आपल्याला बघा, इथे इथे काय मिळत आहे, ड्रॉप बेस रॅली, हे माझे टर्मिनॉलॉजीज आहेत, सोडा. प्राइस खाली आली, लिक्विडिटी कॅन्डल रेडी झाली आणि वरती गेली. नीट अँड क्लीन म्हणजे आहे, ट्रस्टेबल नीट अँड क्लीन आहे. थोडंसं वीक आहे या कॅन्डलला. सो आपण काय करू शकतो, इथे झोन मार्क करू शकतो, राईट, अशा पद्धतीने. हे झाला तुमचा झोन मार्क, हा डिमांड झोन झाला. इथे तुम्ही बाईंगची अपॉर्च्युनिटी शोधणार, बरोबर, कारण की सॉरी, कारण की झोन मधनं प्राइस वरती गेली आहे, म्हणजे पुन्हा इथे येऊन वरती जाणार अशा पद्धतीने. रिस्क रिवॉर्ड किती घ्यायचा ते पण मी सांगतो. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता, प्राइस टॅप झाली आणि वरती गेली. यानंतर इथे वरच्या मूव मध्ये कुठे पण लिक्विडिटी कॅन्डल वरच्या साईडनी रेडी झालेली नाही आहे, म्हणजे जे तुम्हाला ट्रेड मिळण्याची शक्यता नाही आहे. नंतर मार्केटमध्ये एक फास्ट मोमेंटम आलेलं आहे. सो ह्या मोमेंटमला आपण 1 मिनिटमध्ये कॅप्चर करतो. सुंदर असा प्रिव्हियस व्हिडिओ झालाय मित्रांनो, बघून घ्या. राईट, आणि सिरीजला लक्षात ठेवा, पुढच्या सिरीजमध्ये आपण काय करणार आहे, हे मार्केट वरती जाणार आहे की खाली जाणार, ते डायरेक्शन पुष्कळ इम्पॉर्टंट असतं. इथनं मार्केट पडलं तर का पडलं ते डिस्कस करूया, पण आता आपण आपल्या टॉपिकवर येऊया. राईट, आता इथे बघा, इथे बघा, इथे स्लो मार्केट आहे. इथे काय झालं, मोमेंटम मध्ये आलं मार्केट. राईट, मी आता तुम्हाला गोल्डचं पण एक्झाम्पल दाखवतो, थांबा थोडा वेळ. मी जस्ट मार्क केला झोन. राईट, इथनं वरती आलं, इथून वरती गेलं, हे बघा, रॅली, बेस बेस रॅली. राईट आहे, हे अशा पद्धतीनं. राईट, आणि वरती निघालेलं मार्केट, या 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 लिक्विडिटी कॅन्डल, बॉडी छोटी आणि वीक मोठा. तसंच इथे एक सुंदरसा झोन रेडी झालेला आहे बघा, इथे आहे, वरती गेलं मार्केट, तर ते आणखी परत तिथे आलं आणि वरती गेलं, नंतर सेशन एंड झाला. त्यामध्ये आपण काही नाही करू शकत अशा टाइमला, तर ट्रेडिंग पण नाही करायला पाहिजे. बट कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजवत आहे की हे कशा पद्धतीनं स्लो मार्केटमध्ये. आता इथे बघा, मार्केट स्लो झालं नाही, हे बघा, इथनं तुम्हाला आधी समजायचं आहे की मार्केट स्लो झालेला आहे, स्लो झालेला आहे, स्लो झालेला आहे. तर मग इथे तुमच्याकरता एक सुंदर 5 मिनिट टाकणार, तर सुंदर, मी आता चेंज नाही करत. इथे जर तुम्हाला कन्फ्युजन होत आहे तर 5 मिनिटमध्ये टाका. हे बघा, 2 लिक्विडिटी कॅन्डल रेडी झालेले आहे. या लिक्विडिटी कॅन्डल, ते आलं आणि खाली पडलं. नंतर सुंदर असा फॉल इथे आलेला आहे. इथे जर मी या 2 लिक्विडिटी कॅन्डल आहे, 2 लिक्विडिटी कॅन्डलला मार्क केलं, तुम्ही बघू शकता इथनं हा खाली पडलेला आहे. राईट, त्यानंतर समोर पण तुम्ही बघू शकता स्लो मार्केट होतं, थोडंसं मार्केट इथे मोमेंटम मध्ये आलेलं आहे. राईट, आणि एक लक्षात ठेवा की कधी पण फास्ट मार्केटमध्ये काम करणं, मोमेंटमवाल्या मार्केटमध्ये काम करणं, हे इझी असतं दॅन स्लो मार्केटमध्ये काम करणं. हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही तुमच्या चार्टमध्ये हे ऑब्झर्वेशन करा मित्रांनो. जर तुम्हाला खरंच ट्रेडिंग जर चांगलं करायचं असेल तर तुम्हाला ऑब्झर्वेशन करणे गरजेचं आहे. माझा व्हिडिओ रिपीट 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 तुम्ही बघत राहा. हे बघा, इथे मी इथं गोल्डमध्ये झोन मार्क केलेला आहे. इथे बघा, इथनं मार्केट फास्ट होतं, इथे काय झालं, स्लो झालेलं आहे. तर मग मी काय केलं, इथे मला डायरेक्शन समजलं की वरती जाणार आहे, मी इथे हा झोन मार्क केला बघा, टॅप केला आणि 1:2 रिक्स रिवॉर्ड मिळालेला आहे. मिनिमम 1:2 रिक्स रिवॉर्ड ठेवा, जेणेकरून तुम्हाला राईट, नंतर तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये डायरेक्शन कसं आयडेंटिफाय करायचं, हे मार्केट इथनं का वरती चाललं, राईट, या रस्त्याला कसं यूज करायचं, ते सगळं आपण समोरच्या स्कॅल्पिंग व्हिडिओमध्ये बघणार आहेत. सो रूल तुम्ही लिहून घ्या, मार्केट शुड बी स्लो, स्लो असायला पाहिजे. 3 मिनिट आणि 5 मिनिटचा टाइम फ्रेम यूज करायचा. नीट आणि क्लीन फॉल्ट आपल्या पडला तर, राईट, आपल्याला इथे सप्लाय झोन मिळतो, वरती गेला तर आपल्याला डिमांड झोन मिळतो. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. राईट, सगळी सिरीज व्यवस्थितरित्या डायरीमध्ये नोट करून ठेवा. खूप चांगले कॉमेंट येत आहे तुमच्याकडून, पुन्हा व्हॉट्सअपवरती पण मला मेसेजेस येत आहे, तुम्ही चांगले रिवॉर्ड कॅप्चर करत आहे याचे पण मला मेसेजेस येत आहे. राईट, सो अशीच लर्निंग चालू ठेवा. राईट, आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल, जॉईन करा टेलिग्राम चॅनल. राईट, मॅक्झिमम फ्रेंड्स सोबत शेअर करा व्हिडिओ. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि डिस्कस करूया डायरेक्शन कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं, निफ्टी वरती जाणार की खाली पडणार. सो थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.